श्री जय श्री देव बोडगेश्वर. हांव सुशांत गांवकर, सेक्रेटरी देवस्थानाचो. म्हणजे उजव्या सायडीन बसला साईनाथ राऊळ, उपमुख्यातार, जॉईंट सेक्रेटरी कुणाल, आमचो सिनियर मोस्ट ट्रेजरर श्यामसुंदर पेडणेकर. हांव सगळ्यांक शुभेच्छा दिता 33व्या वार्तापन दिन सोहळ्याची. फाल्यांच्यान आमचो 91 जात्रा उत्सव जातलो. सो आमचे भाविकांक कळोवपाचे एकूच आसा की आमी ह्या फाटी जात्रा उत्सवाक अरेंजमेंट तांकां त्रास जायना अशें केल्ले आसा. उजव्या सायडीन आमी मल्टिपल लायन्स घातल्या दर्शनाक लागून, जे कारण नाजाल्यार लोक पोरूक तुमी पळयला आसतले रस्त्या पर्यंत लायन वयताली, खूब त्रास जातालो तांकां. सो आमी हांगा झिगझॅग लायनी घातल्या. ऑलमोस्ट 500 लोक एकोमोडेट जातले देवस्थानाच्या रायट सायडीक. लेफ्ट सायडीकूय आमी तशेंच केला आनी प्लस तांकां आमी उदकाची सोय केल्या. इन केस कितें जालें जाल्यार आमी जे व्हॉलंटियर्स आसतले उदक दिवपाक, त्या प्रमाणे आमी अंदू एक्झिट पॉयंट केल्या, नवे केल्या. कित्याक पोरूं आमकां कळ्ळें कित्याक भाविकांक चेंगारेंगी जाताली, त्रास जाताले भायर सरपाक. सो आमी देवळाच्या फाटल्या वाटेन एक नवो एक्झिट पॉयंट केला. सो दर्शन घेतल्या काय तो सुशेगाद भायर सरोंक मेळटलो, प्रसाद थंय मेळटलो. थंयसून भायर सरलो काय डायरेक्ट तो फेरयेक पावतलो, नाजाल्यार दनपार आयलो जाल्यार तो महाप्रसादाक पावतलो. सो कसलीच अडचण जावची ना लोकांक. तो एक केल्लो आसा आमी. त्या भायर आमचो भरगच प्रोग्राम आयच्यान सुरू जाता. आयज पयले 2 प्रोग्राम आहा. 5:30 एक भजनाचो प्रोग्राम, मागीर दिपोत्सव, मागीर परत 8:30 श्री साई मंडळ हेंचो आहा. तसोच फाल्यांच्यान आमचे जात्रा उत्सव. जात्रा उत्सवान आमी सूर नांवां ध्यास नांवाची रनर्स अप अंतरा कुलकर्णी हिका आपयल्ली आसा, इन्वायट केल्ली आसा. तिचो प्रोग्राम आसतलो. तसोच नवाब शेखाचो आसा. मंथन किल्लेकर म्हणून एक ज्युनियर आर्टिस्ट आहा, तेंचो आसा. मागीर अशे बरेच खूब प्रोग्राम्स आहा नवे नवे. सांज सुराची आहा, क्रिएटिव्ह ग्रुपाचो एक दांडिया नृत्य आसा. आनी भाविकांक इतलीच विनंती आसा की तेंच्यांनी लायनीनसून सुशेगाद येवचें, कसली घाई गडबड करची न्हू. त्या जाणे कारणान दर्शन बऱ्या भशेन जातले. सिनियर सिटीजन कोण आसा, डिसेबल्ड कोण आहा, तेंच्यांनी आमकां व्हॉलंटियरांक कॉन्टॅक्ट करचो, नाल्यार पुलीस आउटपोस्ट आहा तांकां कॉन्टॅक्ट करचो. तांकां आमकां विजिटाची सेपरेट आमी हें करतले. आनी महाप्रसादाक आमचो डेली महाप्रसाद आसतलो 1 ते 8 तारीख पर्यंत आफ्टरनून 1 ते 1:30 दरम्यान सुरू जातलो. सो भाविकांनी सुशेगाद येवचे. जेवणाची सोय आमी अरेंजमेंट केल्ली आहा. 4 बुफे काउंटर लायल्ले आसा. सो सगळ्यांनी घेवचे. दशावतारी नाटक आसा ते जात्रे दिसा जाता. ते आमचे माया जाल म्हणून हे नाटक आसा 12 ते 2 तारखेक जातले. सो ते दशावतारी नाटक आमचे वार्षिक आमचो प्रवीण आसगांवकर आसलो ते करतले, पूण तो आतां कैलासवासी जाल्ल्या कारणान तेची मिसीस करता आरती. सो तिका आमी हे केला, आरती प्रवीण कलंगूटकर. सो ती करतली. नमस्कार सगळ्यांक जात्रेची हुनहुनीत परबी. सांगपाचें म्हटल्यार लोकांनी आमकां बरो प्रतिसाद दिल्लो मतदानाक माधनाने, आणि अपेक्षा आसली तेंचे कडल्यान की नवी कमिटी जे निवडून हाडल्या तेंचे कडल्यान बरी सेवा लोकांची जावची. आणि तशें आयज जात्रेचो उत्सव सुरू जाता, वर्धापन दिन आणि जात्रा उत्सव फाल्यांच्यान सुरू जाता. त्या खातीर लोकांची जितली जाता तितली सोय करपाचो आमी प्रयत्न आमी उतार दिले तो पर्यंत केल्लेली आहा. लेफ्ट रायट सायडीन माटवाची अरेंजमेंट केल्लेली आसा, सावळेक तांकां शेड घातलेली आसा, तशेंच उदकाची अरेंजमेंट केल्लेली आसा. प्रत्येक भाविक जो येता तांकां एक अपेक्षा आसता की बरी सोय जावची, आणि त्या प्रमाणे आमी जाता तितलो प्रयत्न केल्लो आसा. प्रत्येक माधनांक विनंती करता की तेंच्यांनी अशी टीम वर्क आमच्या वांगडा करची. कमिटी मेंबर आणि माधन जेन्ना मेळोन काम करतले तेन्ना उत्सव आनीक फुलतलो. त्या खातीर प्रत्येक माधनांक हात जोडून विनंती करता की तेंच्यांनी येवचें आणि भरभरून प्रतिसाद आमकां दिवचो आणि बरी जात्रोत्सव तेंच्यांनी घडोवन हाडची. जर कितें चुकता, कितें कमी पडटा जाल्यार तेंच्यांनी सांगचें आणि मेळोन ते आमी सुदारपाचे प्रयत्न करया आणि आनीक बरें करया. आयज आमच्या मदीं आमचो उपाध्यक्ष कैलासवासी अमय कोरगांवकर आमच्या मदीं ना. एक खंय तरी आमकां पोकळेपणा दिसता, कारण आमच्या वांगडा मेळोन एक उमेदीन काम करपी मनीस, आणि आयज आमच्या मदीं ना. 8 जाणांची टीम 7 जाण अशी जाल्लेली आसा. एक खंय तरी आमकां पोकळी निर्माण जाता, त्या खातीर एक खंय तरी मनाक हें दिसता. आयज जात्रेच्या निमतान फाल्यां लोकांनी येवपाची सोय आमी केल्लेली आहा. तशीच ताटा जी येता, मान येता लोकांचो देवळांचो, त्या मान खातीर लेफ्टाक देव बोडगेश्वराच्या लेफ्टाक सायडीन आमी अरेंजमेंट केल्लेली आसा. सो प्रत्येक जाण मान घेवन येवपी आहा देवाचे, तांकां विनंती करता की तेंच्यांनी सुरळीतपणे येवचें, कसलो त्रास कोणाक जायना अशें.
आणि तशीच ताटा मानाची ताटा लोकांकडल्यानूय येता तेंच्यांनी लायनीन रावन येवचे जेणेकरून खंयत म्हाका दिसता खंयत मिक्सअप जावचे आनी कसलो त्रासूय कोणाक जावचो ना. देव बोडगेश्वर राखणदार म्हापशेचो जरी आसलो तरी आख्खो गोंयचो राखणदार लोक सगळे मानतात. सो कसलो म्हाका दिसना की कसलो इन्सिडंट जातलो तेच्या पांया कडेन असो म्हाका दिसना. जर कितें जावपाचें आसा जाल्यार तो सावरून घेवचो आणि जात्रा ही बरी सगळ्यांची उमेदीन जावची इतलेंच मागता. देव बरें करूं. म्हाका दिसता आमी 400 पर्यंत पावलेले आसा. मागीर थोड्या शेतकाऱ्यांनी आपूण घातलेली आसा ते आमकां खबर ना. ती प्रायव्हेट आपूण तेंच्या शेतान घालता. हांव श्यामधर आत्माराम पेडणेकर. हांव कमिटीचो खजिनदार. हांव आज कमीत कमीत म्हाज्या वया प्रमाणे 50 वर्सां जायतली तरी हांव ही जात्रा पळयता भुरगेपणा पासून. आनी आमी तेन्ना चलोन येताले फक्त आमकां आयसोट खावंक मेळोंक जाय म्हणून तेन्ना ते आसले. आतां भरघोस करीत करीत तेजे खाणे पिणे जाल्लें आहा. आनी ही अशी जात्रा असो प्रसंग तेन्नाच आमच्या हे जे भावीक आसा पळय आनी दुसरे जे फेरीवाले येतात आपले पोटाचो जुळाव करपाक तांकां एन्नाच्या वर्सांनी तांकां खुबशे भशेन त्रास जाले. म्हणजे ताका कोणाचो उपाय ना. सरकारान सांगता त्या प्रमाणे आमकां तें करूंकूच जाय. आनी A to Z आमी प्रत्येक जी सरकाराची कामां प्रत्येकान सांगल्या तितली आमी यशस्वी केल्ली आहा. आनी तेणी येवन आमी स्वता दोळ्यान जर पळयली आहा आमकां कसलोच भंय विराट म्हणटा ती ना. कारण तो राखणदार म्हणटा हा तो म्हापशेचो गोंयचो इंडियेचो न्ही संवसाराचो राखणदार. संवसाराचे लोक त्या चॅनलाकडे येतात आनी काही लोक एक 5 घर घेवन येतात, काही 25 घर घेवन येतात. तेंची किती कामां जाल्ली आसतात म्हणजे तो मागता तें इच्छा मनशाची पूर्ण करता असो हो राखणदार. आज ही जी जात्रा बहुसंख्येन आनंदी उमेदीन जावची इतल्या सवन मागीर 2 शब्द उलयता. नमस्कार. आज संपूर्ण गोवा, महाराष्ट्र, कर्नाटका आणि बाहेरच्या राज्यातले अशी फेमस अशी जत्रोत्सव आणि आज आमचो श्रीदेव बोडगेश्वराचो वर्धापन दिन 33वो आणि फाल्यांच्यान 51वो जत्रोत्सव चालू जाता. तेका लागून सगळ्या गोमंतकांक देवस्थानाच्या वतीन हांव तांकां सगळ्यांक शुभेच्छा दिता. ह्या जत्रोत्सवाची खासियत म्हणजे हांगा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अनेक भाविक या दर्शनाक येतात आणि हो एकोपा अजूनही अबाधित असा. ही बोडगेश्वराची कृपा असा आणि तेका लागून या जात्रेचे महत्व दिसान दीस वाढत असा. आणि जवळजवळ लाखो भाविक या 10 दिसाच्या जत्रोत्सवात हांगा आपली उपस्थिती लावता, हांगा आपले गावणे घालता, हांगा आपले मागणे करता. त्यांना त्यांचा बरो प्रतिसाद, त्यांना त्यांची कामां झालेली असा. टॅक्सीवाले नवीन टॅक्सी जर घेतली जाल्यार पयली हांगा येता आणि चावी गाडयेची चावी देवाच्या पायाकडे दवरता आणि तेका लागून तांकां एक वेगळो अनुभव. पयली सुरवातीक 50 वर्सां पयली हांगा वाट सरू जे आसले तांकां मार्ग दाखोवपाचो काम बोडगेश्वर करतालो आणि असे एक जाणटे अनेक अनुभव तेंच्यांनी तांकां येयल्लेले आसा आणि ते त्या दृश्टीन सांगता. आणि तेका लागून आज हो जत्रोत्सवाचे वातावरणूच संपूर्ण गोंयान चेंज जाल्लेले आसा. आणि काल माडेश्वर साहारची जात्रा जाली 31 तारखेक आणि आज बोडगेश्वराचो वर्धापन दीस वाडदीस. आज नवीन वर्ष सुरू जाता आमच्या हेच्या प्रमाणे जानेवारी हेच्या प्रमाणे आणि तेका लागून आज एक वेगळे चैतन्य संपूर्ण गोंयान निर्माण झालेले आसा. संपूर्ण भाविक उत्साहित झालेले आसा आणि फाल्यां जत्रोत्सव सुरू जाता. तेका अलोट गर्दी या जत्रोत्सवाक जातली. यंदा थंडी बरी पडल्या आणि हे थंडीचो आस्वाद लोकांक हांगा जात्रेच्या निमित्तान घेवंक मेळटलो. तेन्ना हांव सगळ्या भाविकांक माझी विनंती आसा की तेंच्यांनी व्यवस्थित देवाचे दर्शन घेवचे, कसलीच गडबड करची न्हू. शांततेन हांगा येवन देवाचे आपले कितें आहा तुमचे गाळणे घालचे आणि त्याचा प्रतिसाद तुमकां 100% मेळटलो. तुमकां त्या दृश्टीन अनुभव आहा आणि तेका लागून भाविक हांगा बॉम्बे आसा ती चेडवां लग्न जाल्लेली आसा ती सुद्धा ह्या जत्रेक मुतावून येतात जेणेकरून ह्या देवाचो आशीर्वाद तांकां मेळचो आणि त्यांचा संसार बरो चलचो अशें तेका लागून संपूर्ण भाविकांक वेगवेगळे अनुभव ह्या जत्रेच्या निमित्तान जावं बोडगेश्वराचे येयल्लेले आसा. आणि तेका लागून भाविक ही जात्रा केन्नाच चुकयना. आयज जबार येवंक मेळना जाल्यार दुसरे दिसा अशी 10 दीस ही जात्रा चलता. त्याच्या नंतर आमची खोर्लेची गाडेश्वराची जात्रा सुरू जाता आणि तेका लागून हांव सगळ्या भाविकांक माझी कळकळीची विनंती आहा की शांततेन तेंच्यांनी दर्शन घेवचे आणि देवाचो आशीर्वाद घेवचो. धन्यवाद. जय बोडगेश्वर.